राहिलं हे मक्याचं काही नाही पाणी भरायचं राहिलं हे टेकडं टाकडं आहे पोरग पाहत नाही आणि काहीच नाही. काय रे भाऊ काय चाललंय बाबा? काय नाही अरे काय तुम्ही हे मका तर नीट बाहेर जाय तू तर भरतोय ना आपल्या आता तो मकार पाणी. पाणी लावून नीट तू इकडे तिकडे एवढी गावात हिरवीगारचा हा हिरवीगार काय ती हे बाय हे कडाला पाटीला पाणीच नाही मी आता दिवसा फिरून आडभर पाहिलं. येतात एवढं वल्लय तरी म्हणते पाणी नाही. चांगलं पाणी दिलं म्हणून तेवढी हिरवीगार झाली. बाबा आपल्याला आता या बा पीक पाणी नाहीये दरवर्षी होतं यावर्षी जरा लई पीक पाण्याची हानी झाली आणि आता हे सावकार कर्ज घ्यायले ते फिटलं पाहिजे ना. हा कधी घेतलेलं सावकाराचं? हे गण 2 वर्ष झाली तू सारखा फोन करीत राहतो मला. त्याचं व्याज यायला झालं असं. जाऊ दे भाऊ दे आता आपल्याला पिक पाणी नाही कुठे देतो. कांद्याला भाव नाही सोयाबीनीला भाव नाही आणि एक तर ते चढून गेले चालू वर्षाला सोयाबीन अख्खी चढली. आता काय करणार आहे पैसा द्यायचा कुठून याला. हा उत्पन्न काढूनच द्यावं लागेल पिकं. मग आता आपल्याला दुसरा धंदा नाही ना काही शेतीवरच आहे ना आपलं सगळं. हा मग त्याच्यामुळं म्हणलं काय करावं लय टेन्शन आलं मला तर असं. त्याचा आहे ना फोन सारखा मला चालूच राहतो. हो का? हा त्याला सांगा म्हणा त्याचाच फोन आला. हॅलो हॅलो काव सावकार. पैसे कधी द्यायचा? अहो यंदा नाही मला आहे ना काहीच ऐपत नाही यंदा घालेल भांडवल सुद्धा निघायचं नाही. 2 वर्ष झाले तुमची बोंबाबोंब चालली बरं का. अहो काय करणार रे या बा शेतकऱ्याला असं आहे पावसाची ये हानी इकडं भाव नाही थोडीफार झाली 7-8 पोते सोयाबीनची कायला त्याला 3 आणि 4 हजार रुपये भाव. हा मला काय सांगायचं नाही. मला जर आता या 15 दिवसात पैसे नाही ना भेटले तर माझ्यासारखा सावकार वाईट नाही माहिती आहे ना. अहो सावकार समजून घ्या तुम्ही आमच्याकडे परिस्थिती पहा ना आमची कशी. आतापर्यंत मी 2 वर्ष नुसतं ऐकत आले तुमची परिस्थिती. मला काय सांगायचं नाही. पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेत. अहो आज त्यांना पैसे तर लगेच दिले असते आणून मी. ठीक आहे कसे देत नाही ते बघतो मग मी. अहो ऐका माझं तुम्हाला हात जोडितो भाऊ मी. हात जोडू नको आणि काय जोडू नको. पहिले पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे ती पण याचाच सहित पैसे पाहिजे. हो सावकार असं करू नका हो. घेऊ जास्त मी बोलत नाही आता. लय बोलला पाहते लय फडाफडा बोलला तो म्हणे मला काय घेणं नाही. घ्या ना मला थोडं समजून. समजूनच घेत नाही तो सावकार लय राहत आहे नालायक राहत आहे सावकार. हे ना यांना फक्त रक्त प्यायचं. आता यादाच एवढी रक्कम या याला वर्षी कुठून तर द्यायची. अख्खं भांडवल नाही निघाल. हा एवढी द्यायची कुठून आता हे सध्या पिकं पाणी नाही काही नाही असं. कणी माझं आता असा घामाला मला. विनंती करा त्यांना ऐकलं तर ठीक आहे. अहो का जाईन ती या लोकायला. पटपट. तुम्ही बोला ना. हो सावकार रामराम. राम राम जायला तुझा राम राम. अरे 2 वर्ष झाले पैसे घेतले काय लाजबीज वाटते का नाही तुला? हो सावकार चुकलं तुमच्या पाया पडतो मी. पाया बिया नाही पडायचं पहिले पैसे टाकायचे. अहो पैसे द्यायला माझ्याकडे माझी ऐपतच नाही ना सध्या परिस्थिती नाही ना. हा का परिस्थिती नाही. पैसे घेताना अहो पैसे घेताना गण घेतले मी मला व्याजासह द्यायचे ना ते. चव्हाण यायला पाहिजे ना तुम्ही. चव्हाण त्याचे 7 लाख रुपये झाले. याद साहेब किती झाले सांगायला? याचा सहित झाले 12,000 रुपये. 12,000. हा अरे लाज वाटते का तुला 12,000 रुपये म्हणायला? मग किती 7 लाख रुपये घेतलेत. 7 लाख मी 7 लाखाचं व्याज. मी 7 लाखाचं केलं 7,000च केलं. 7,000चं व्याज करायला लागला. नाही व्याज हा? नाही झालं. टोटल आहे ना मला 19,730 रुपये द्यायचे. हो एवढं याद लावलं का एवढं सावकार. व्याज म्हणजे 2 वर्ष झाले पैशाला. हो पण तुमचे हिशोब करणार क्लार्क तर 12,000च बोलले मग. तो काय डोक्यावर पडलाय त्याला आहे ना तो मागून कामावूनच काढून टाकला नाही, पाहिजे. नाही नाही 12 नाही, बोलले त्याचा ना, बरोबर बरोबर आहे. हिशोब बरं का हा कम्प्लीट हा, हिशोब बरोबर आला. नाही नाही हा कंप्लेंट आहे का? हा बरोबर आहे. चुकलाय. चुकलाय. 12 बरोबर आहे. त्याच्याकडून चुकला हिशोब. नाही शब्द सुटला ना आता बरोबर. नाही ना खरं कामावून काढून टाकेन बरं का. तुझा पगार या महिन्याचा बंद. अहो ते आकडा वाढता वाढता एक शून्य आला ना त्याच्यामुळे झालं ते खरं. हा का? शून्य कस काय येईल? नाही मला काय सांगू नको. तू पैसे देतो का नाही मला सांग पहिला. अहो आता नाहीये सध्या पैसे द्यायची परिस्थिती ये बा सावकार. बरे का?
मी एकतर गंगाराम सावकार जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे, तुला माहिती आहे हा आहे ना माहिती? हा हा, गावात आपला मग कोण नाद करत नाही. नाही आम्ही विनंती का करू राहिलो मी एवढ्यांदी करा एवढं आहे विनंती. ना विनंती ही एवढ्या वेळ विनंती. वा, सावकार वा. बाबा घ्या समजून थोडं 2 वर्ष झाले त्याचं व्याज नाही दिलं तुम्ही आणि आता म्हणते विनंती करा. नाही आता आमचं काय करणार आहे यावर्षी- पिकं पाणी का हा, पिकं पाणी आहे म्हणजे आता चांगली हिरवीगार शेती दिसते. अहो एवढं एवढीच जमा मका काय ती गायला ते चारायला डोरायला आहे ती हा का? मग दुधाचा पैसा जातो कुठं? काचा खर्च पैसा चालू राहतो ना. घरचा खर्चालाच पुरत नाही हे कोण आहे? सुनबाई सुनबाई आहे का? हा हा पोरगा? हा पोरगा आहे पोराच्या जीवावर कर्ज घेतलं होतं ना? अहो मी आता नाही तो फेडलं काय तरी माझा करणार पोरगा पोरगा हो. फेडेल. सावकार तो रात्रंदिवसाचे कष्ट करतो पण या आपत्तीमुळे तो काय करणार आहे रडलं नाही तर काय कुडून देणार आहे? मला काय शेवटी करणार आहे? वाईट रस्त्यात जायला लावताय बरं का तुम्ही. नाही, नाही, अहो वाईट यंदा मला सगळे पिकं सडले आणि आम्हाला काहीच हालचाल करता येईना हा का? नाही मग आहे ना, मी माझ्या पद्धतीने पैसे वसूल करतो. मग काय करू का पद्धतीने माझ्या नाही, पद्धतीने? बरं मागच्या वर्षी काय झालं कांदे निघले 10 ट्रॅक्टर हा, पण 500 आणि 1000 रुपये गेले काय करणार काही पैसे झाले नाही त्यात माझी चूक आहे का? नाही सांगतो तुम्हाला बा परिस्थिती अशी नाही नाही, माझी चूक नाही ना त्याच्यात. नाही चूक तुमची नाहीये मग पैसे दिले मी तुम्हाला, चुके नाही दिले. चूक आमची नाहीये तुमची नाहीये हा, आता बा भाव आमच्या हातात नाही कधी कधी पीक चांगलं येतं तर त्याला बाजार नसतो, कधी कधी निसर्ग आपत्ती येते, कधी कोरडा दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ पडतो. त्याच्यामुळे एवढ्या दिवसापासून तुमचे पैसे देऊ नाही शकलो आम्ही. हा का? नाही मग आता आहे ना, लय झालं तुमचं. पैसे देता येतील का मला, फक्त एवढंच सांगा आता. हो देतो तुम्हाला जाऊ ना. थोडं थांबा वायदा करा ना तुम्ही. वायदा कस काय तू एक काम करते कर, तुला वायदा पाहिजे ना, तू यांच्याकडे राह. आम्हाला हा, तू माझ्या पैसे राहू पण नको. नाही मला वायदा नाही पाहिजे, आमच्या काहीच पैसे नाही. नका आम्हालाच भाकरी नाहीये याला काय तुझ्या इकडे सावकार हा, आम्हाला धान्य नाही झालं यावर्षी. मी माझ्या पद्धतीने पैसे वसूल करू का सांग? नाही अहो देतो म्हणल्यावर सांगितलं ना तुम्हाला तू तसा ऐकणार नाही. हो पिताजी सांगतायत, पुढच्या एखाद्या चांगल्या पिकात पैसे भेटले देऊन टाकू तुम्हाला. अरे तू पोरगा असून काय कामाचा आहेस? हा, शेतीत नाही, घडलं नाही तर काय हो, करणार त्याचा काय दोष नाही ते पोरग आहे ना आमचं काम करीत राहत रात्रंदिवस पण आता काय करणार आहे तुम्ही आहे ना असं ऐकणार नाही. हं. मला आहे ना शेवटी ए. माझ्या पद्धतीनेच कर्ज वसूल करायला लागल. ज्या वेळेस तुम्ही पैसे आणून द्याल ना माझे सगळे, त्यावेळेस आहे ना सुनाला घेऊन जायचं. हा, तोपर्यंत सुनाला मी माझ्या वाड्यावर घेऊन जातो. काय हो, बोलायचं असं नाही सावकार बोलायचं. मग मी असाच आहे, माहितीये ना, पहिलंच सांगितलं होतं. माझे जर पैसे भेटले नाही वेळेला तर मी काही करू शकतो. नाही असं ना करू ना हे बा तुम्हाला सांगतो लईच मला खाली पाहिजे काम होईल हे ना करू तुमचे पैसे मी आणून देतो काय सांगू दुनिया नका करीन. मला. मला पहिले पैसे आणून द्यायचे नाही, आणि नाही, मग नाही. सुनाला घेऊन जायचं. तोपर्यंत आहे ना सुनी माझ्याकडे हो. राहील. हो आता सध्या नाही आहे आमची परिस्थिती नाही का? बर ठीक आहे, तुझ्या ज्या वेळेस परिस्थिती असेल ना त्यावेळेस पैसे घेऊन ये, समजला का? तोपर्यंत तू उठ, चल सोबत. हो सावकार नाही, असं ना नाही, करू हा, मला असं नका बळजुबरी करायला लागल. एक तर माझे पैसे नाही, नाही. टाकायचे, नाही नाहीतर आज ना विषय करू संपला. मी नाही हो येणार. तुमच्या पाया पडतो आम्ही पण नका मला हात अंगाला लावायचा नाही, समजलं ना? एक तर पैसे टाकायचे, नाही ते मुस्काड ना मुस्काड फोडून टाकेन, समजलं ना? ए, चल हो, तो. नाही, हो, सावकार. मी नाही येऊ शकत. तू कशी येत नाही तीच बघतो मी. चल. ए तू कशी येत नाही तीच बघतो. चल. सावकार 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 काय बाईला घरी आणलं ना, अक्कल बक्कल आहे का नाही, काय कुठं गेले काय ना आज. आणि काय रे, तुला याचा बिजाचा पैशाचं काय कळतं का नाही? पुढे चल. कळतं नाही का? मग तुम्ही सांगितलं, मी सांगितलं ना. काय सांगितलं? खुशाल म्हणतो 12,000 रुपये याद झालं. झालं का ते? तो आकडा चुकला होता मागून साहेब, हा आकडा चुकला होता. त्याच्यामुळे बेरीच याला आहे ना पगार देऊ नको या टायमाला. तुम्हाला पगार देणार नाही मी. काय काय झालं अहो, तुला? काय झालं तापायला? डोकं नाही का ते? बाई आणून ठेवली, तुम्हाला लाज आहे थोडीशी? मग माझे पैसे वसूल करायचे कसे? पैशासाठी तुम्ही बाई घरी आणशाल का? मग काय करू? अहो सुधरा लोकांच्या बायकांना घरी आणून राहिले तर तुमच्याच बायकोला कोणी नेलं मग? कसं काय कोण नेल? हा अरे ओ गंगाराम सावकार रे. हा ना, हा, मग? पैशाने दुसऱ्या लोकांना विकत घेऊन राहिले का? त्याच्यामुळे आणली ती. हा, मग लोकांच्या बायका घरी काय आणायच्या का? चुकलं का माझा? काय चुकलं हा, तुम्ही त्यांच्या त्याच्यात डुबेले आहे का? नाही पण सावकार आहे ती. अहो सावकार, तर मग बाया विकत घ्यायच्या का? तुम्ही शांत बसा, वाया मानान तर तुम्ही गपचित बसा. तुला काय म्हणायचंय काय तुला? काय कशाला ती बाई घरी आणली? हा, ती बाई घरी कशाला आणली? पैसे देऊन आणली का? 2 वर्षापूर्वी तिच्या सासऱ्याने ना माझ्याकडून 7 लाख रुपये घेतले. याचा सहित 19,730 रुपये झाले. ते पैसे कोण द्यायचं? म्हणजे तुम्ही पैशात त्या बाईला मोजू राहिला? अहो लाजा वाटू द्या. हो
सावकारी म्हणून का तुम्ही बाया घरी आणायची आहे का? कशाला ती बाई घरी आणली? जी बाई घरी आणली तिला घरी सोडून या. अय, पैसे वसूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतात कामाला लावेन तिला मी. कशी काय लावशील? मी आहे ना, हा? मी लागून दिल का तिला शेतात कामाला? तू काय करशील? नाही येत तू बा, तुमची सगळ्या वेळेस मी साथ दिलेली, हे चुकीचं आहे, मी याचा साथ देणार नाही. नमस्कार सावकार. नमस्कार. काय रे तुझं काय काम आहे? काय काम आहे? हा, मीच बोलावलंय कशाला? हे तुमचं निपटायला. ती बाई लोकांची घरी आणून ठेवली कोणी? यांनी का बरं? पैशामुळं. जरा सुदेवरा सावकार, सुदेवरा. शुद्धीवरच आहे म्हणून तर बोलतोय. हा शरद सुदेवरा. एवढा पैशाचा माज नका देऊ तुम्हाला, माज. सावकारी म्हणून कोणाची बायको घरी आणणार आहे का? असं नाही. पैसा बोलतो पैसा. पैसा करता तुम्ही काय करू शकता काय? मग असे किती पैसे होते त्यांचे? 19,730,000 झालेत. 19 लाखाची बाई आहे का ती? हा. अय, तू काय त्या बाईची बाजू घेते मी का? त्या बाईचीच बाजू घेणार आहे, तुमची तर घेणारच नाही. या चुकीच्या गोष्टी तुमची बाजू नाही घेणार मी. तुला सुद्धा आहे ना उद्यापासून शेतात कामाला पाठवीन. मग उद्या विकशाल मला, विकशाल तुम्ही, आता तुमच्यावर गॅरंटीच नाही मला. कोण इकायला मोकळा आहे? या सावकाराला काही इकायची गरज आहे का? मी शेतात कामाला जाईल का? तुमच्याकडून सगळं गेलं, तुम्हाला शेतात कामाला पाठवल. हा, सावकारी पटत नाही बरं तुम्हाला. अन्याय करू शकतो तुम्ही समज. अय, तू सावकाराला बोलणारा कोण तू? आज तुझे किती पैसे होते ना ग? 19,00,000 धर हे पैसे घे. धर हे पैसे. घ्या घ्या, पैसे घ्या. कर्ज आलाय लागलं लोकांच्या बाया. पैसे घे. अय, उचल रे पैसे. सगळे बरोबर आहेत का बघून घे. तरी पाहिलं का पैसे अजून मोजे आहे, अजून त्यांच्या डोळ्यावरची झापडच पैसा झाली नाही. प्यारी आहे, आपल्याला पैसा प्यारी आहे. पैसा करता काय असावं कुठं काय ना करे जाऊ. पैसे आहे ना, पैसे कमवतोय, विजत कमवता येत नाही अहो सावकार. तुम्ही त्या बाईला आणल्या, तिचं नवऱ्याचं मन पैसे काय बरोबर आहेत का? म्हटलं कमी नाहीत ना? बरोबर आहे. हा? नाव ते पैसे, पैसे द्या, ते पैशामुळे सगळा खेळ आहे. अय, तुला माहितीये का हा पैसा कमवायला किती कष्ट करावं लागतात? सावकार तुला गोडीत सांगतो. हा. बाईला तिला चोळे पातळ कर आणि तिला नेऊन घालते त्यांच्या घरी. जर जास्त होते केलं ना सावकार, तर तुझा कार्यक्रम लावा काहीच वेळ लागणार नाही आम्हाला. भिकारी वाशा हा. तुम्ही खरं सोडून द्या, वाद सोडून द्या. याचा धंदा काय जण बंदी गेला. मी आता पोलीस, मी साहेबाला फोन करतो. जा जा तू फोन मी कर, स्वतः नाहीतर काय साक्षीदार आहे, करायचं मी कर. स्वतः साक्षीदार आहे. यांच्यावर जाईल ना, सांगा तुमचे सगळे खोटे शाळेला पुरावे माझी सांगा. बायको माझ्यावर उलटली. हा, बायको उलटलीच म्हणजे बायको स्वतःची लग्न. तुमच्या पायच्या डोक्याला केस आहे का त्या माणसाच्या? आहे का डोक्याला केस? हॅलो हॅलो साहेब, मी काय तो कलेक्टर साहेब. हे आमच्या गावात सावकारला लय माज आलाय, माज. हा, बाया उचलून माज चिराकडे तुम्ही तो काय करतो, यातना पैसे देतो, याचा व्याज लागतो. लोकांना बाया आणि लोकांचे पैसे घेतो. नाही पैसे दिले का त्यांच्या बाया घरी कामाला आणतो. हम्म. ते पडतं का तुम्हाला? हे सरकार मान्यता असेल तर मग सोडा. हा, औंडेवाडीलाच आहे तू. हा, तो बुट्टा सावकार. हा, तुम्हाला माहिती आहे का? गंगाराम सावकार सांग, गंगाराम सावकार. हा, सांगायचं नाव सांगा, अजून नाव आज हे करा मोठ्याने. मग मी काय भेटतो का? ठीक आहे. येऊन राहिले का गाडी? काय माहिती नशिबात पडलं. बरं द्या काढून. उचलायला येऊन राहिले. एक काम बरं, कर. उचला. ते पैसे आलेत ना, मग ते पैसे कपाटात ठेव आणि त्या बाईला आहे ना तुझी एखादी साडी दे आणि पाठवणूक कर. काय होतं त्या बायला बोलू. हा, ते मी त्या बाईला बोलवते ना, घरी सोडून येते. पैसे हा, जा जा सोड. अय, तू कशाला पैसे घेतले? शांत बस सावकार, हा, शांत बस. पैसे असं मग सोडता येणार नाही मला. शांत. हा, गाडी येऊन राहिली, गाडी गाडी येऊ दे रे. गाडीला कोण भेट? येऊन राहिली तुला उचलायला. त्या गाडीला भेट नाही सावकार. आली आली. गाडी येऊन राहिली समजा तुला. हा का? आली पातीबाई. जा बाय. आता तुला पैशाबद्दल या सावकार आणलं ना. जसं ते दुर्पती करता श्रीकृष्ण वस्त्र दान केलं ना, हा, तसं मी भाव म्हणून तिला पैसे देतो. तिच्यावर तुला तिच्या पाया पड गपची. पहिले पैसे दे. हा, अहो पैसे, पैशासाठी पैसे. पाया पड पैसा करता. पाया पड. पाया पडावं. अहो बाईची इज्जत ठेवा, बाईची इज्जत ठेवा. कुणीतरी कोणाला सहकार्य करत. हा का? हा, मी पाया पडायचं का आता? हा, तुम्ही तिची इज्जत ठेवली नव्हती, आपली कोणी इज्जत ठेवल? साहेबाला फोन आला बा. तिची इज्जत ठेवली तर आज आपली ठेवल. आपल्याला पण पोर आहे. तू म्हणते म्हणून आहे ना मी पाया पडतो. हा, नाही पड. हा सावकार कधी कोणासमोर नाही. चुकला नाही. पडा तिच्या. माहिती आहे ना? नाही, चला पडा. ठीक आहे बाई, माझी चूक झाली. हा, मला माझे पैसे भेटतात. तू आपली तुझ्या घरी जा आता. तर त्या सावकाराचं तोंड फेकून मारते पैसे. बाई पण माझ्या तोंडावर पैसे फेकून मारते रे. हे पैसे घे. बाई सांभाळ त्याला, सांभाळ. जा बाई तुझ्या घरी तू. धर रे, पैसे घे सगळे. पैसे पहिलं व्यवस्थित ठेव. आणि आता इथून कसं आहे? पुढं नाच सोडून द्या. मी एक काम करतो आता माहितीये का, ही सावकारकीच बंद करतो. बंद करून टाका. बाद झालं, जेवढं कमवलं ना तेवढंच बाद झालं. आणि आपलं- आपलं आपण साधं जगू आता. साधं जगू. चला आता घरी. हा, चला. चल घरी.